मध्ये विरोधी पक्षनेता नाहीये, घटनात्मक अधिकार मात्र अद्याप दिला गेला नाही, नियुक्ती करण्यात आली नाही विरोधी पक्षनेता. मी हे तुम्हाला का बोलायला सांगितलं, कारण हे प्रश्न तुम्ही जे विचारणार आहात तेच प्रश्न जनतेच्या मनात आहेत. मी अधिवेशनाला येण्याच्या आधी सुद्धा एक 8-10 दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की गेल्या वर्षीच किंवा पहिल्या अधिवेशनातच मला असं वाटतं, हो ना भास्कर, आम्ही विरोधी पक्षनेते पदावरती दावा सांगितलेला आहे, त्याच्यासाठी भास्कररावांचं नाव देखील दिलेलं आहे आणि अजून अद्याप काही उत्तर मिळालेलं नाहीये. त्याच्याबद्दल तो खरंच नियम आहे की नाही हे सुद्धा कागदावरती कळू शकेल, पण नियम असला काय आणि नसला काय. जर नियम असला तरी आणि नसला तरी उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नसलेलं पद हे एक नव्हे तर दोन जे सरकार निर्माण करू शकतं ते विरोधी पक्षनेते पद द्यायला घाबरतंय का, हा एक मोठा विषय. म्हणजे कोणाला तुम्ही घाबरताय? एवढं सगळं मजबूत सरकार आहे, किती 200च्या वरती जागा निवडून आलेल्या आहेत, केंद्र सरकारचा मोठा आशीर्वाद तुमच्यावरती आहे. एवढं असल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाला तुम्ही घाबरताय का? आणि जर विरोधी पक्षनेते पदासाठी नियम लावणार असाल तर उपमुख्यमंत्री ही असंविधानिक पदं ही रद्द केली गेली पाहिजेत. ते सुद्धा जी काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याप्रमाणेच ते मंत्री ओळखले गेले पाहिजेत. कारण भाजपच्याच लोकांनी सांगितले की नंबर 1लाच महत्व असतं, 2 आणि 3ला काही महत्व नसतं. त्याच्यामुळे ते बिन नंबराचे जे मंत्री आहेत त्यांचं काय महत्व नाही. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांची आहेत, विरोधी पक्षनेता नियुक्ती एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न नेहमी होतो. बरं, मग तुम्ही अध्यक्षांना भेटणार नाही. भेटण्यापेक्षा हे भेटण्याची काय लोकशाहीतली मांडणी आहे, लोकशाहीतली मांडणी आहे. अध्यक्षांना आणि मुख्यमंत्र्यांना हे कसं सगळं सांगड घातली गेले तुम्हाला माहिती आहे. अध्यक्षांबद्दलची सुद्धा आमची मतं गेल्या टर्म मध्ये आम्ही व्यक्त केलेली आहेत. त्याच्यामुळे ही ढकलपंची करताना मग मुख्यमंत्र्यांनी विचारलं पाहिजे, लोकशाहीचा महत्वाचा घटक आहे, राज्याचे प्रमुख आहेत, की का तुम्ही अजून करत नाही. आम्ही तर पत्र दिलेलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न गहन आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये जवळपास 780 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात त्यांचा आकडा अजूनही जास्त आहे. त्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे? कारण हे सरकार अख्खच्या अख्खं प्रचारामध्ये गुंतलेलं आहे. हेलिकॉप्टर सुटतायत, बॅगा भरभरून आनंदाचा सीधा जातोय. या सगळ्या प्रचारात म्हणजे आता सुद्धा अधिवेशन आटपून ताबडतोब प्रचाराला लागतील. अधिवेशन संपल्यानंतर लगोलग दुसऱ्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल. म्हणजे निवडणुका मागून निवडणुका, हा सगळा खेळ. आणि गेल्या वेळेची ही आता जी निवडणूक आहे अजून त्याचा निकाल लागायचा आहे. मला नाही वाटत अशी निवडणूक यापूर्वी महाराष्ट्र राज्याने अनुभवली होती. पूर्वी आपण इतर राज्यांच्या निवडणुकांची उदाहरणं द्यायचो की बघा तिकडे कशी गुंडागर्दी सुरू आहे, कसे बंदुका काढल्या जात आहेत, बूथ कॅप्चरिंग कसं केलं जात आहे, पैशाचं वाटप कसा केलं जातोय. हे सगळं आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हायला लागलं. मग इतर राज्य ही ज्यांची उदाहरणं देत होतो त्या राज्यात आता आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण दिलं जात असेल की बघा तिकडे कशी बेबंदीशाही सुरू आहे. म्हणजे कोणाचा पायपोस कोणात राहिलेला नाहीये. मित्र म्हणताना एकमेकावरती धाडी टाकतायत, एकमेकाचे पैसे उघडकीस आणतायत. रोज कोणत्या ना कोणत्या तरी मंत्र्याचे भ्रष्टाचार अगदी पुराव्यानिशी बाहेर येत आहेत, त्यांच्या फिल्म बाहेर येत आहेत, पैशाच्या थप्प्या बाहेर येत आहेत. तरी सुद्धा मुख्यमंत्री ढिंब आहेत. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अजून एक खातं निर्माण केलं पाहिजे आणि त्याचं नाव पांघरुण मंत्री असं ठेवायला पाहिजे. म्हणजे जे बाकीचे जे मंत्री आहेत ते हातपाय पांघरुण बघून हातपाय तरी पसरतील आणि मुख्यमंत्री बसलेत पांघरुण घालायला. त्याच्यामुळे इतर खात्या माझ्या सूचना तर जाऊ द्या ना, इतर खात्याच्या बरोबरीने मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं हे तयार करावं आणि स्वतः त्याचं चार्ज घ्यावा. कारण त्यांच्याकडे म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होतास तू, काय झालास तू, एवढे सगळे भ्रष्टाचाराने जवळ घेतलंस तू, स्वतःच्या पांघरुणात घेतलंस तू, काय होतास तू, काय झालंस तू, भ्रष्टाचारानं पांघरुणात घेतलंस तू. कसं म्हणजे ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये.